870 रुपये. बाकीचं कुठे गेलं? येस, इट्स शो टाइम. या शो टाइममध्ये मी जयंती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शो टाइम सुरू झाल्याची खुशी तर आहेच, पण याचबरोबर पावसाच्या आगमनाचाही आनंद आहे. तेव्हा पावसाच्या या आनंदासोबतच सुरू करूया शो टाइमचा आजचा पहिला सेगमेंट. जमीन या शब्दावरूनच चित्रपट हा ग्रामीण पार्श्वभूमीवरचा असेल हे लक्षात येतं. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी या मुहूर्ताचा नारळ वाढवला. आजपर्यंत कुठल्याही सिनेमामधला जमीनदार हा चांगला जमीनदार दाखवलेला मला आठवत नाही. मी या सिनेमामध्ये जमीनदार आहे आणि मी वाईट आहे. या सिनेमातला प्रमुख खलनायक जो आहे तो खलनायक मी रंगवतो आहे. मिशावाला पाटील आणि माणसं मारायला निघालेला विलन हे सगळं सोडून मराठी चित्रपट गेल्या 5-7 वर्षामध्ये गात टाकतो ना, जसा एखादा साप नाद, तसा मराठी चित्रपट चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येतोय. जमिनीविषयी म्हणाल या चित्रपटाविषयी तर मुळात त्याच्या नावातच तुम्हाला कळतं की जमीन म्हणजे जमिनीशी संदर्भात आहे. हा एक भूमिहीन शेतमजुराचा जमिनीचा तुकडा मिळवण्याकरता झालेला संघर्ष आणि त्या संघर्षात तो नाही तर त्याची पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंब कसं एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत जात आणि कशी वातावत होऊन काय त्या कुटुंबाचं होतं. तमाम मुंबईकर आणि पुणेकर यांना जिव्हाळ्याचा वाटावा असा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. याविषयी प्रेक्षक आपापल्या रिॲक्शन्स तर देतच आहेत, पण स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांचं फ्रेश लुक असलेलं एक छानसं लव्ह सॉन्ग पाहायला काय हरकत आहे. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मुहर तू, स्वप्नात तू सत्यात तू, साऱ्यात तू. बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. या प्रेम गीतानंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला असंच बरंच काही इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. हे गळ्यात घातल्यावर डॉक्टर होतो? हो, का रे?
मला पण डॉक्टर व्हायचं. डॉक्टर श्याम.